मित्रांनो, आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी एक नैसर्गिक प्रवृत्ती सर्वत्र आढळते. पण ह्याच्या अगदी उलट प्रवृत्ती आपल्याला मराठी इतिहासकारांची आढळते. लिब्रांडू, स्युडो सेक्युलर, बंगाली आणि उत्तर भारतातल्या इतिहासकारांनी नेहमीच मराठ्यांबद्दल आणि मराठेशाहीबद्दल आकस बाळगलेला आपल्याला दिसतो. मुघल आणि लुटारू ब्रिटिशांच्या आरत्या ओवाळण्यात आणि देशभक्त असणाऱ्या मराठ्यांना शिव्याशाप देण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. या लिब्रांडूंनी पाठ्यक्रमातला तसंच UPSC MPSC अशा अभ्यासक्रमातला जो आधुनिक भारताचा इतिहास लिहिला आहे त्यातही मराठेशाहीच्या महान रत्नांचा उल्लेख एकतर टाळलेला आहे किंवा तो इतिहास विकृत करून मराठ्यांना चोर लुटारू ठरवण्याच्या पूर्वाग्रह दूषित भावानंच तो लिहिलेला आहे. अगदी टिपू सुलतान आणि हैदराबादच्या निजामाचीही तोंड भरून प्रशंसा करणाऱ्या या लिब्रांडूंनी महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय केला आहे. पण मित्रांनो, दुःख ह्या गोष्टीचं जास्त होतं की ह्याच लिब्रांडूंची तळी उचलून धरली आहे ती आपल्याच मराठी इतिहासकारांनी. स्वतःच्याच पूर्वजांची बदनामी करण्याचं पाप केलंय ते मराठ्यांनीच. तसं शिवरायांनंतर मराठेशाहीतले 3 रौद्रसिंह महापराक्रमी योद्धे म्हणता येतील ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती संताजीराजे घोरपडे आणि महाराजा यशवंतराव होळकर. दुर्दैवानं हे तिघही त्या मानानं फार दुर्लक्षित झालेले होते. या तिघांवरही मराठी इतिहासानं फार अन्याय केला आहे. वास्तविकतः हे तिघही अत्यंत मुत्सद्दी, निस्वार्थी, स्वतःच्याही जीवाची पर्वा न करता केवळ मराठेशाहीसाठीच आणि स्वतःच्या मातृभूमीसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत लढलेले होते. हे तिघही रणांगणात उग्रसिंहासारखे रौद्र असले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते अत्यंत संयमी, दिलदार आणि उच्च कोटीचे चारित्र्य संपन्न व्यक्ती होते. कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न बाळगता जनतेवर प्रेम करणारे होते. ह्या तिघांचाही भयंकर दरारा शत्रूंच्या मनात होता. पण दुर्दैवानं या तिघांची ही फसवणूक आपल्याच माणसांनी केली आणि त्यानंतर पुढच्या काळात बदनामी सुद्धा आपल्याच लोकांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांची खोटी बदनामी त्यांना एक व्यसनी, रागीट, बदफैली व्यक्ती म्हणून कित्येक दशक करण्यात आली होती. काल्पनिक कथा कादंबऱ्यांनी तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीला ऊत आणला होता. तसंच संताजीराजे घोरपडे आणि यशवंतराव होळकर या महान योद्ध्यांना, द्रष्ट्या योद्ध्यांना रागीट, एककल्ली किंवा हेकेकोर म्हणून हिणवण्यात आलं होतं. पण सुदैवानं सरसेनापती संताजीराजे घोरपडेंच्या महान कार्याची ओळख महाराष्ट्राला अगदी आता 20-25 वर्षात पुन्हा एकदा नव्यानं झाली आहे. पण दुर्दैवानं माळव्याचे महाराजा यशवंतराव होळकर यांनी टिपू सुलतानापेक्षाही जास्त भयंकर कडवा संघर्ष जो इंग्रजांशी मांडला होता त्याबद्दल आजही महाराष्ट्र अंधारातच आहे. यशवंतराव होळकरांचं उत्तम प्रशासन, दूरदृष्टी, सर्वधर्म समभाव ह्याचं गुणगान आजही आपल्याला माळव्याच्या हिंदी इतिहासात आढळतं. पण दुर्दैवानं महाराष्ट्र मात्र त्यांच्या महान योगदानाबद्दल आजही अंधारातच आहे. धर्मांध टिपू सुलतानापेक्षा कितीतरी महान कार्य करूनही, देश कार्य करूनही यशवंतराव होळकर केवळ एक हिंदू असल्यामुळं लिब्रांडूंनी त्यांच्या ह्या कार्याकडे अगदी साफ दुर्लक्ष केलं आहे. भारताचे नेपोलियन, भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते अशा पदव्या महाराजा यशवंतराव होळकरांना त्यांच्या शत्रूंनीच देऊन त्यांचा खऱ्या अर्थानं गौरव केला आहे. यशवंतरावांनी इंग्रजांविरुद्ध सर्व भारतीयांनी एकत्र यावं यासाठी एक असं आव्हान त्या काळी केलं होतं, राष्ट्र प्रथम, धर्म नंतर. आपण सर्वांनी आपल्या जाती, धर्म आणि राज्य वतनदारीच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार पहिल्यांदा करायला हवा. एकत्र या
आणि माझ्यासारखा इंग्रजांशी संघर्ष सुरू करा. पण दुर्दैवानं शेवटपर्यंत यशवंतरावांचं हे आव्हान बहिऱ्या कानांवरच पडलं आणि यशवंतरावांना शेवटी एकाकीच लढावं लागलं होतं. मित्रांनो, 1802 सालच्या दिवाळीला झालेल्या हडपसर इथल्या लढाईच्या मुख्य कथेला सुरुवात करण्यापूर्वी त्या घटनेची पार्श्वभूमी सांगणं जरुरी आहे. तसं यशवंतराव होळकरांचं इंदोरच्या गादीवर बसणं हा एक निव्वळ योगायोग किंवा अपघात होता असं म्हणता येईल. यापूर्वीच्या माझ्या विठोजी होळकरांच्या हत्येबाबतच्या व्हिडिओत मी ही पार्श्वभूमी सांगितली आहे, पण तरीही थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. उत्तर भारतातल्या वर्चस्वासाठी शिंदे आणि होळकरांमध्ये खूप स्पर्धा होती. या स्पर्धेमधूनच 1 जून 1793 रोजी राजस्थानातल्या लाखेरीला एक भीषण लढाई मराठेशाहीच्या शिंदे आणि होळकरांमध्ये झाली होती. त्यावेळी संपूर्ण भारताचे पाटीलबुवा महान महाजी शिंदे हे पुण्यात होते. यावेळी या लाखेरीच्या युद्धात होळकरांचा अगदी दणदणीत दारुण पराभव झाला होता. तेव्हा या विजयाची वार्ता पुण्यातल्या महाजी शिंदेंना कळवण्यात आली. त्या काळी युद्धात जिंकल्यानंतर तोफा डागून आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत होती. त्यामुळं तोफा डागून लाखेरीचा विजयोत्सव साजरा करण्याची परवानगी शिंदेबाबांच्या कारभाऱ्यानं त्यांच्याकडे मागितली. त्यावेळी महान महाजी शिंदे म्हणाले होते की एकाच घरातल्या धाकट्या भावानं जर थोरल्या भावाचा पराभव केला तर कुठला आनंद साजरा करायचा. होळकर आणि शिंदे म्हणजे मराठेशाहीचे उत्तरेतले डावे आणि उजवे हात, एकमेकांचे भाऊ असं म्हणून महाजी शिंदेंनी कुठलाही आनंद साजरा केला नव्हता, उलट शोक व्यक्त केला होता. महाजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या समजूतदारपणामुळेच लाखेरीच्या युद्धानंतर पुन्हा शिंदे आणि होळकरांमध्ये दिलजमाई झाली होती आणि मग सर्वांनी मिळून 11 मार्च 1795च्या लढाईत खर्ड्याला निजामाला धूळ चारली होती. पण मित्रांनो, महान मुत्सद्दी संपूर्ण भारताचे पाटील बाबा असणाऱ्या महाजी शिंदेंचं 12 फेब्रुवारी 1794ला निधन झालं. सवाई माधवराव पेशव्यांनी 27 ऑक्टोबर 1795ला आत्महत्या केली. अहिल्यादेवी होळकरांचंही 13 ऑगस्ट 1795ला निधन झालं. महाजी शिंदेंच्या गादीवर बसलेल्या त्यांच्या भावाच्या नातवानं म्हणजे 15 वर्षांच्या दौलतराव शिंदेंनी, तसंच पेशव्यांच्या गादीवर बसलेल्या दुसऱ्या बाजीरावानं, ज्याला पळपुटा बाजीराव असंही म्हटलं जातं, ह्यानं असा समजूतदारपणा बिलकुल दाखवलेला नव्हता. होळकर शाहीचं अस्तित्वच दौलतराव शिंदे आणि त्यांचे सासरे सर्जेराव घाटगे तसंच दुसरा बाजीराव यांच्या डोळ्यामध्ये सारखं सलत होतं. संपूर्ण होळकरशाहीच पूर्णतः संपवण्याचा, आपल्या घशात घालण्याचा शिंदे घाटगेंचा निर्धार होता. लाखेरीच्या युद्धात जरी होळकरांचा शिंदेंकडून पराभव झालेला होता, तरी एका अत्यंत कडव्या आणि चिवट योद्ध्याचं नाव मात्र या युद्धात फार गाजलेलं होतं. ते होतं दुसऱ्या मल्हारराव होळकरांचं, जे सुभेदार तुकोजीराव होळकरांचे द्वितीय पुत्र होते. अहिल्यादेवींच्या निधनानंतर माळव्याचे सुभेदार बनले होते ते तुकोजीराव होळकर. तुकोजीराव होळकर हे थोरल्या मल्हारबाबा होळकरांचे पुतणे आणि दत्तक पुत्र सुद्धा होते. तुकोजीरावांना एकूण 4 पुत्र होते: काशीराव, मल्हारराव, विठोजीराव आणि यशवंतराव. तुकोजीरावांच्या औरस पत्नी रखमाबाईंचे पुत्र होते काशीराव आणि मल्हारराव दुसरे, तर तुकोजीरावांच्या खांडाराणी यमुनाबाईंचे पुत्र होते यशवंतराव आणि विठोजीराव. तुकोजीराव होळकर काही दुर्धर आजारांमुळे साल 1795 नंतर अंथरुणाला खिळून राहिले आणि त्यांच्या मुलांमध्ये वारसा हक्कासाठी, इंदोरच्या सुभेदारकीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. तसा खरा संघर्ष हा होता काशीराव आणि मल्हाररावांमध्ये. धाकटे विठोजीराव आणि यशवंतराव हे खांडाराणीचे पुत्र असल्याने त्या काळच्या प्रथांप्रमाणे या सत्ता संघर्षात कुणाच्या गणतीत सुद्धा नव्हते. तसंही विठोजीराव आणि यशवंतराव हे दोघं धाकले पुत्र पूर्णतः समर्पित होते
ते द्वितीय पुत्र मल्हारराव दुसरे यांनाच. सर्वात मोठे असणारे काशीराव होळकर हे होळकरांची गादी सांभाळायला समर्थ नव्हते. त्यांना पक्षाघाताचा म्हणजे अर्धांग वायूचा झटका आलेला होता आणि त्यामुळेच ते अपंग झालेले होते. याशिवाय काशीरावांचा स्वभावही कमालीचा आळशी, खुनशी आणि स्वार्थी होता. ते फारसे बुद्धिमानही नव्हते. काशीराव मैदानात उतरून लढवू शकत नव्हते आणि गादीवर बसून फडाचा राज्यकारभार सुद्धा हाकू शकत नव्हते. त्यामुळं इंदोरच्या होळकरांच्या सुभेदारीसाठी सर्वात योग्य होते ते मल्हारराव दुसरे होळकर. खुद्द नाना फडणवीसांची सुद्धा तशीच इच्छा होती. पण इंदोरच्या होळकरांच्या गादीवर कुणी कार्यक्षम सक्षम सुभेदार जर बसला तर आपला होळकरशाही गिळण्याचा इरादा सफल होणार नाही हे दुसरा पळपुटा बाजीराव, दौलतराव शिंदे आणि त्यांचे सासरे सर्जेराव घाडगे या त्रिकुटाला चांगलंच ठाऊक होतं. म्हणून त्यांनी कमजोर काशीराव होळकरांनाच इंदोरच्या गादीवर बसवायचं ठरवलं. पण प्रत्यक्षात होळकरशाही फौजेत मात्र लढवय्ये असणारे मल्हारराव द्वितीय हे अतिशय लोकप्रिय होते. खुद्द तुकोजीरावांची सुद्धा अशी इच्छा होती की काशीरावानं गादीवर अहिल्यादेवींसारखं प्रशासनाचं काम पाहावं तर 2 नंबरच्या मल्हाररावांनी आपल्यासारख्या लष्करी मोहिमा सांभाळाव्यात. आपल्या हयातीतच एक विशेष दरबार ऑगस्ट 1797 मध्ये पुण्यातच भरून तुकोजीराव होळकर ह्याबाबतची घोषणा सुद्धा करणार होते. त्यानुसार एक विशेष दरबार तुकोजीरावांनी अंथरुणावर पडल्या पडल्याच पुण्याला भरवला आणि काशीरावांना इंदोरच्या होळकरशाही गादीचा प्रमुख म्हणून पुढचा सुभेदार म्हणून घोषित केलं. यावेळी दौलतराव शिंदे, सर्जेराव घाडगे आणि दुसरा बाजीराव हेही उपस्थित होते. पण जेव्हा मुख्य कारभारी म्हणून आणि लष्कर प्रमुख म्हणून मल्हारराव दुसरे यांच्या नावाची घोषणा तुकोजीराव करणार होते त्यावेळी पूर्वी ठरल्याप्रमाणे काशीराव, दौलतराव शिंदे, सर्जेराव घाडगे आणि दुसरा बाजीराव या सर्वांनी ह्या प्रस्तावाला अगदी कडाडून विरोध केला. मग शेवटी तुकोजीरावांना नाईलाजानं मल्हाररावांऐवजी आपल्या भावकीतले बापूजी होळकर यांची निवड बक्षी म्हणजे मुख्य कारभारी आणि लष्कर प्रमुख अशा पदावर करावी लागली होती. ह्यावर अपमानित झालेल्या मल्हारराव होळकरांनी आपल्या दुसऱ्या 2 भावांसोबत म्हणजे विठोजीराव आणि यशवंतराव यांच्यासोबत तो दरबार मध्येच सोडला आणि एवढंच नव्हे तर होळकरांचा पुण्यातला मुख्य तळ सोडून त्या तिघांनी भांबुर्ड्याला म्हणजे आत्ताच्या पुण्याच्या शिवाजीनगर डेक्कनच्या परिसरात आपला तळ आपल्या काही निष्ठावान सैनिकांसह टाकला. नाना फडणवीसांचंही यावेळी मत असंच होतं की होळकरशाही ही मल्हाररावांसारख्या सक्षम व्यक्तीच्याच हाती असली पाहिजे की जेणेकरून शिंदेंना सुद्धा उत्तरेत वचक राहील. नाहीतर शिंदे एकटेच शिरजोर होऊन पेशवाई सहित सगळ्याच मराठेशाहीला गिळंकृत करायला मागं पुढं पाहणार नाहीत. पण दुसरा बाजीराव हा मुळातच एक मूर्ख माणूस होता. सुंदर तरुणींच्या गराड्यात मग्न असणाऱ्या या बाजीरावाला राजकारणाची काहीच जाण नव्हती. तो खुद्द दौलतराव शिंदेंच्या आणि सर्जेराव घाडगेंच्या हातातलं खेळणं बनून राहिलेला होता. त्याला स्वतःचं डोकं असं नव्हतंच. त्यानं नाना फडणवीसांचाच अपमान करून त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. 15 ऑगस्ट 1797 पुण्यात सुभेदार तुकोजीराव होळकरांचं निधन झालं. मग सुभेदारकीची वस्त्र ही काशीराव होळकरांना अधिकृतरित्या देण्यात आली. पण जोवर बाकीचे तिघे म्हणजे मल्हारराव, विठोजीराव आणि यशवंतराव जिवंत आहेत तोपर्यंत काही आपल्याला होळकरांची विशाल जहागिरी मिळवणं शक्य होणार नाही हे शिंदे घाडगेंनी ओळखलेलं होतं. काशीराव होळकरांची आणि दुसऱ्या बाजीरावांची साथ तर शिंदे घाडगेंना होतीच. मग ह्या इतर 3 बंधूंची म्हणजे मल्हारराव, विठोजीराव आणि यशवंतराव यांची कत्तल करण्याच्या हेतूनं 14 सप्टेंबर 1797च्या मध्यरात्री एक फार मोठी फौज घेऊन भांबुर्ड्याच्या मल्हारराव, विठोजी आणि यशवंतरावांच्या तळाला घेरून अचानक जोरदार हल्ला शिंदेंच्या फौजेनं चढवला. ह्यावेळी
सुभेदार तुकोजीराव होळकरांच्या मृत्यूला जेमतेम महिना सुद्धा झालेला नव्हता. या भयंकर हल्ल्यात मल्हारराव दुसरे होळकर ठार झाले, तर अत्यंत जखमी अवस्थेत यशवंतराव कसेबसे जिवंत निसटून जेजुरीकडे पळाले. विठोजीरावही स्वतःचा जीव वाचून कोल्हापूरच्या दिशेने पळाले. हा हल्ला अनपेक्षित आणि एक भ्याड हल्ला होता. भांबुर्ड्याचा मल्हारराव होळकरांचा तळ शिंदेंनी पूर्णतः लुटला आणि ह्यावेळी एक अत्यंत गलिच्छ असं काम शिंदेंनी केलं, ते म्हणजे मल्हारराव होळकरांची गर्भवती पत्नी जिजाबाई, तसंच यशवंतरावांची पत्नी लाडाबाई, यशवंतरावांची छोटी मुलगी भीमाबाई आणि आई यमुनाबाई या होळकरांच्या स्त्रियांना कैद करून शिंदेंनी तुरुंगात डांबलं. हा मराठेशाहीतल्या सर्वांनाच बसलेला एक जबरदस्त असा मानसिक धक्का होता. मराठेशाहीच्या सत्तेचं अंतर्गत युद्ध कुटुंबांपर्यंत यापूर्वी नेण्यात आलं नव्हतं, पण हे मात्र आता धक्कादायक घडलेलं होतं. नाना फडणवीसांनी या भ्याड हल्ल्याची आणि स्त्रियांना कैद केल्याच्या घटनेची निंदा केली. मग यानंतर खुद्द नाना फडणवीसांचीच कंबक्ती भरली. दौलतराव शिंदे, सर्जेराव घाटगे आणि दुसरा बाजीराव या त्रिकुटानं नाना फडणवीसांना फसवून 1798 सालच्या सुरुवातीला कैद करून अहमदनगरच्या तुरुंगात डांबून टाकलं. मित्रांनो, मराठेशाहीचं आणि पेशवाईचं हे एक नैतिक अधःपतन होतं. जब तक है नाना तब तक है पुना ही म्हण खरोखरच सार्थ होती. नाना फडणवीसांना कैद करताच पुण्याचे अनन्वित हाल सुरू झाले. दुसऱ्या बाजीरावानं त्याला पेशवेपदावर बसवण्यात यावं यासाठी शिंदे आणि घाटगेंना 1.5 कोटी रक्कम द्यायचं कबूल केलं होतं आणि ती रक्कम मिळेपर्यंत पुणे शहर सोडणार नाही असं शिंदे घाटगेंनी सांगून पूर्ण पुणे शहर ताब्यात घेतलेलं होतं. त्यावेळी ही रक्कम सरकारी खजिन्यात नव्हती. मग पुण्यातले सावकार, पुण्यातले व्यापारी आणि पुण्यातले नाना फडणवीसांचे सहकारी सरदार यांना वेठीस धरण्यात आलं आणि त्यांचीच लूट करून ही रक्कम मिळवण्याचं काम शिंदे, घाटगे आणि दुसरा बाजीराव करू लागले होते. सामान्य रयतेच्या हालापेष्टांना तर पारावरच नव्हता. पुरलेलं धन शोधण्यासाठी, पैशांसाठी कुदळ फावडी लावून वाडेच्या वाडे रोज जमीनदोस्त करण्यात येत होते. फरार झालेल्या यशवंतराव होळकरांना आणि त्यांचे बंधू विठोजीराव होळकरांना ते दिसतील तिथे ठार मारण्याचा किंवा त्यांच्या हातापायांमध्ये बेड्या घालून त्यांना कैद करून पुण्यात आणण्याचा हुकूम काशीरावांनी आपल्या सर्व होळकरी महालांना दिला होता. शिंदे आणि घाटगेंचे गुप्तहेर सुद्धा शिकारी कुत्र्यांसारखे यशवंतरावांचा आणि विठोजीरावांचा शोध घेत होते. स्वतःचा जीव कसाबसा वाचून 5-25 विश्वासू माणसांसह यशवंतराव हे रघुजी दुसरे भोसले नागपूरकर यांच्या आश्रयाला गेले होते. यावेळी यशवंतराव जेमतेम 20 वर्षांचे तरुण होते. खरड्याच्या लढाईत त्यांनी जबरदस्त तलवार गाजवली होती. अशा उमद्या आणि लढवय्या तरुणाचं रघुजींनी उत्तम स्वागत नागपूरला केलं. त्यांना आपल्या पदरी ठेवून सुद्धा घेतलं. पण जेव्हा ही खबर दुसऱ्या बाजीरावांना आणि शिंदेंना लागली तेव्हा त्यांनी त्वरेनं नागपूरकर भोसलेंना आदेश पाठवले की तात्काळ यशवंतरावांना कैद करा. आम्ही एक सैन्याची तुकडी त्याला ताब्यात घेण्यासाठी नागपूरला लगेच पाठवतो. मग 18 फेब्रुवारी 1798 रोजी रघुजी दुसरे भोसले यांनी यशवंतरावांना विश्वासघातानं कैद करून तुरुंगात डांबलं. हा यशवंतरावांवर झालेला दुसरा मोठा आघात होता. पण मोठ्या हिकमतीनं 6 एप्रिल 1798 आपले साथीदार बापूजी नाईक आणि भवानी शंकर खत्री यांच्या मदतीनं मोठ्या शिताफीनं रात्री पहारेकऱ्यांच्या हातांवर तुरी देऊन यशवंतराव नागपूरकर भोसलेंच्या कैदेतून फरार झाले. यानंतर यशवंतरावांनी तापी आणि नर्मदा नदीच्या दुर्गम खोऱ्यातल्या जंगलांचा आश्रय घेतला आणि एक एक साथीदार जोडून त्यांनी 400-500 सैन्याचा जमाव अल्पावधीत बनवला. होळकरांचे राजपुत्र असणारे, संस्कृत, पर्शियन, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषा जाणणारे, गणित आणि भूगोलात पारंगत असणारे यशवंतराव होळकर आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी होळकरांचे सरकारी जकात नाके आणि सरकारी ठाणे लुटून
कसाबसा उदरनिर्वाह करू लागले होते. हा सर्व काळाचा महिमा होता. धार आणि देवासचे मराठी राजे आनंदराव पवार यांच्या कारभार्यानं म्हणजे रंगनाथराव ओढेकरानं दौलतराव शिंदेंशी संधान साधून मोठा उठाव केला होता. त्यावेळी दौलतराव शिंदेंचा धारच्या आणि देवासच्या पवारांच्या जहागिरीवरही डोळा होता. त्यावेळी खुद्द आनंदराव पवारांकडे फक्त 1000 सैनिक होते, तर रंगनाथ ओढेकर ह्या बंडखोर कारभाऱ्याकडे 4500 सैनिक होते. यावेळी आनंदराव पवारांना यशवंतराव होळकरांबद्दल कळालं आणि त्यांनी यशवंतरावांना आपल्या मदतीला बोलावलं आणि यशवंतरावांच्या 400-500च्या सैनिकांनी चमत्कार करून दाखवला. 4500च्या फौजेला हा म्हणता धूळ चारली आणि संपूर्ण माळव्यात यशवंतरावांची कीर्ती पसरली. दरम्यानच्या काळात व्यसनी आणि चैनी काशीराव होळकरांकडून दौलतराव शिंदेंनी होळकरांचे कित्येक महाल आणि परगणे आपल्या दौलतीला जोडून घेतलेले होते. त्यामुळं होळकरांशी पिढ्यानपिढ्या एकनिष्ठ असणारे त्यांचे सर्वच सरदार आता काशीरावांवर, त्यांच्या नेतृत्वावर फार नाराज होते. शामराव महाडिक हे वयाची 60 पार केलेले सरदार मग अनेक सरदारांचा एक गट घेऊन यशवंतरावांना येऊन सामील झाले. यशवंतरावांची ताकद आणि फौज आता दिवसेंदिवस फुगत चाललेली होती. त्यांच्या विरुद्ध पाठवलेल्या प्रत्येक पेशवाई आणि शिंदेशाही फौजेचा यशवंतराव अगदी लिलया दणदणीत पराभव सुद्धा करत होते. डिसेंबर 1798 मध्ये यशवंतरावांनी होळकरच्या गादीचं शहर महेश्वर ताब्यात घेतलं. पेशवे त्यांना होळकरशाहीची सुभेदारकी द्यायला तयार नव्हते, म्हणून यशवंतरावांनी स्वतःलाच माळव्याचा महाराजा म्हणून वेदोक्त पद्धतीनं 6 जानेवारी 1799 रोजी राज्याभिषेक करून घेतला. यशवंतराव होळकरांना मुघलांनी आणि ब्रिटिशांनी एक सार्वभौम महाराजा म्हणून मान्यता सुद्धा देऊन टाकली. मग पुण्यातली होळकरांची मुख्य फौज ही काशीराव होळकरांनी यशवंतरावांविरुद्ध लढण्यासाठी पाठवली, पण लुटूपुटूची लढाई करून ती फौजही यशवंतरावांनाच सामील झाली. मग मात्र शिंदे, घाटगे आणि दुसरा बाजीराव या त्रिकुटाचं धाबं दणाणलं. यशवंतरावांनी मग उत्तर भारतातले शिंदेंनी बळकावलेले होळकरांचे महाल आणि परगणे ताब्यात घ्यायला सुरुवात केली. यशवंतरावांच्या तडाख्यापुढं शिंदेशाही हादरू लागली. खुद्द शिंदेंची राजधानी असणाऱ्या उज्जैन शहरावरही यशवंतरावांनी ताबा मिळवला होता. शिंदेशाहीचं उत्तरेतलं अस्तित्वच आता यशवंतरावांनी पूर्णतः धोक्यात आणलेलं होतं. यशवंतरावांनी दौलतराव आणि दुसऱ्या बाजीरावांसमोर काही अटी ठेवल्या होत्या आणि त्यांच्यासोबत तह करण्यासाठी ते वारंवार निरोप धाडत होते. त्यातल्या मुख्य अटी अशा होत्या की सुभेदारकीची मुख्य वस्त्र अधिकृतपणे काशीरावांकडून काढून घेण्यात येऊन ती दिवंगत मल्हाररावांच्या पुत्राला खंडेरावाला, जो शिंदेंच्याच कैदेत होता, त्यांच्याकडे देण्यात यावी. खंडेरावाची सुटका शिंदेंनी कैदेतून करावी आणि त्यांना आपल्या ताब्यात द्यावं. शिंदेंनी होळकरांचे घेतलेले सगळे महाल आणि परगणे परत करावे. महसुलाची जी पद्धत थोरल्या मल्हारराव होळकरांच्या काळात अस्तित्वात होती, ती पद्धत पुन्हा स्थापित केली जावी. आपल्या घरातल्या स्त्रियांची सुटका करण्यात यावी. तशा यशवंतरावांच्या या सगळ्याच मागण्या रास्त होत्या. पण शिंदे, घाटगे आणि दुसरा बाजीराव हे त्रिकूट काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. शिंदेशाही मुख्य फौज जी पुण्याजवळ वानवडीला होती, ती फार अफाट आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी, तोफांनी सुसज्ज होती. तसंच अनेक युरोपियन अधिकारी, युरोपियन पलटणी शिंदेंच्या पदरी होत्या आणि ह्या शक्तिशाली सुसज्ज आधुनिक शिंदेशाही फौजेचा शिंदेंना फार गर्व होता. ज्यावेळी उत्तरेतली शिंदेशाही दौलत यशवंतरावांनी धोक्यात आणली, तेव्हाच शिंदेशाही फौजेनं पुण्यातून कूच केलं होतं. मधल्या काळात पेशवाईची जबाबदारी न पेलवल्यानं दुसऱ्या बाजीरावानं अहमदनगरच्या तुरुंगात असणाऱ्या नाना फडणवीसांचे चक्क पाय धरले आणि त्यांच्या हाती सगळा कारभार पुन्हा सन्मानानं सोपवला. पण दुर्दैवानं नाना फडणवीस आता मनानं आणि शरीरानं खंगलेले आणि खचलेले होते.
नाना फडणवीस काही जास्त दिवस जगले नाहीत. 1800 सालच्या मार्च महिन्यात या महान मुत्सद्द्याचा मृत्यू झाला. दौलतराव शिंदे विशाल शिंदेशाही मुख्य फौज घेऊन डिसेंबर 1800 पुणे शहर सोडून निघाले आणि बुऱ्हाणपूर हंडियाला 19 जानेवारी 1801 पोहोचले. तिथं त्यांनी थोडे थिडके नव्हे तर तब्बल 4 महिने मुक्काम ठोकला होता. तो कशासाठी तर फक्त शिकार खेळणे आणि पतंग उडवणे हे आपले बालिश शौक पूर्ण करण्यासाठी. आपल्या फौजेबद्दलचा फाजील आत्मविश्वास दौलतराव शिंदेमध्ये ठासून भरलेला होता. पण तोपर्यंत मात्र यशवंतरावांनी संधी साधून उत्तर भारतातली सगळी शिंदेशाहीच पूर्णतः खिळखिळी करून टाकलेली होती. चिडलेल्या शिंदेंनी नंतर महेश्वरचा ताबा घेतला. पण त्यावेळेपर्यंत दूरदृष्टीच्या गनिमी कावा जाणणाऱ्या यशवंतरावांनी महेश्वरचा सर्व सरकारी खजिना सोबत घेऊन आपली राजधानी दुर्जनपूरला हलवलेली होती. त्यामुळं महेश्वर ताब्यात घेण्यासाठी खूप सारा लष्करी खर्च करणाऱ्या शिंदेशाही फौजेला महेश्वरमध्ये काहीच भेटलं नाही. त्यामुळं चिडलेल्या शिंदेशाही फौजेनं इंदोर शहराची आणि महेश्वरची खूप नासधूस केली. शिंदेच्या राजधानीचं शहर उज्जैन ताब्यात घेतल्यानंतर यशवंतरावांनी जो संयम दाखवला होता तसा संयम दुर्दैवानं शिंदे दाखवू शकलेले नव्हते. याच सुमारास दक्षिण भारतात विठोजी होळकरांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. पेशवाईला ते फार मोठे तडाखे देत होते. पंढरपूर, माढा, मंगळवेढा, कुरकुम परगण्यांवर त्यांनी ताबा मिळवला होता. पेशव्यांच्या 52 पागे, पटवर्धन, पानसे या सरदारांना धूळ चारलेली होती. याशिवाय शिंदे आणि पेशव्यांचे अनेक सरदार विठोजी होळकरांना येऊन मिळत होते. मग शेवटी सेनापती बापू गोखलेंनी त्यांच्या विरुद्ध मोहीम काढली. उत्तम लष्करी डावपेच आखून विठोजी होळकरांना जेजुरीजवळ पराभूत केलं आणि एप्रिल 1801 महिन्यात श्रीगोंद्याजवळील मांडवगण इथं त्यांना कैद करून पुण्यात आणलं. आणि ह्यावेळी माणुसकीला आणि मराठेशाहीला काळीमा फासणारं कृत्य दुसरा बाजीराव आणि त्याचा सल्लागार बाळाजी कुंजीर यांनी 16 एप्रिल 1801 रोजी केलं. विठोजीराव होळकरांसारख्या महान योद्ध्याची अत्यंत क्रूरपणे अपमानजन्य हत्या करण्यात आली. विठोजींच्या बायका मुलासमोर त्यांना वेताच्या छडीनं अगोदर मारून रक्तबंबाळ करण्यात आलं. नंतर एका हत्तीच्या पायाशी बांधून शनिवार वाड्याच्या प्रांगणात विठोजी होळकरांच्या शरीराचे सोलवटून फरफटून तुकडे तुकडे छिन्नविछिन्न होईपर्यंत फिरवण्यात आलं. एवढंच नव्हे तर विठोजी होळकरांच्या मृत शरीराची सुद्धा विटंबना करण्यात आली. नंतर त्यांच्या पत्नीला सती जाण्यापासून रोखण्यासाठी तिच्या हातापायात बेड्या अडकवून तिला तुरुंगात डांबलं. विठोजी होळकरांच्या पेटाचीही विटंबना केली गेली. बाळाजी कुंजीर तर विठोजींच्या प्रेतावर थुंकत होता. विठोजी होळकरांचं छिन्न विछिन्न प्रेत एक दिवस तसंच शनिवार वाड्यासमोर ठेवण्यात आलं. त्या प्रेतावर अंत्यसंस्कार करायला सुद्धा दुसरा बाजीराव आणि बाळाजी कुंजीर यांचा विरोध होता. पण इतर मराठी सरदारांनी अत्यंत प्रखर विरोध केल्यानं शेवटी विठोजीरावांच्या प्रेतावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, घरातल्या स्त्रिया शिंदे पेशव्यांच्या कैदेत, स्वतःच्या भावाची इतकी क्रूर अमानुष पद्धतीनं क्रौर्यानं हत्या केली गेली. मग कोण खवळणार नाही? तसा होळकरांवर फार मोठा अन्याय झाला होता. त्यांना मान्य नसलेला अक्षम असा काशीराव होळकर त्यांच्या माथी सुभेदार म्हणून थोपण्याचा प्रयत्न शिंदे आणि बाजीरावानं केला होता. होळकरांचे उत्तरेतले आणि महाराष्ट्रातले अनेक महाल आणि परगणे शिंदेंनी बळजबरीनं बळकावलेले होते. पण तरीही मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या भावाची झालेली क्रूर हत्या तिचा बदला म्हणून यशवंतराव टिळक पुण्यावर चालून गेले असं काही घडलेलं नव्हतं. मराठेशाहीच्या राज्यसंघाचं अस्तित्व सर्वांसाठीच फार महत्वाचं आहे हे यशवंतराव होळकर जाणत होते. ते मराठा राज्यसंघातच राहू इच्छित होते. ह्या घटनेनंतर त्यांनी बाजीरावांना लिहिलेलं एक अस्सल पत्र आहे जे यशवंतरावांची उदात्त विचारसरणी आणि सामंजस्य दाखवतं. ते पत्र असं आहे: श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी विनंती. सेवक यशवंतराव होळकर कृतानेक दंडवत विद्यापना. तीर्थस्वरूप विठ्ठलराव होळकर यांनी स्वामींची आज्ञा न घेता श्री पंढरपुराकडे जाऊन
क्षेत्रास उपसर्ग दिल्यामुळे इतराजी होऊन प्रकार घडला तो समजला. त्यास देवाची जागा, तेथे उपद्रव दिला, तेव्हा स्त्रीचे इच्छेने घडले, त्यास उपाय काय. तथापि स्वामींचे हाते जे घडले ते सेवक लोकास श्रेयकरच आहे. आमचे लक्ष कैलासवासी वडिलांनी सेवा केली त्याप्रमाणेच जपून सेवा करून दाखवावी हेच आहे. कदाचित आम्हापासून कोठे काही अधिक उणे दिसून आल्यास आज्ञापत्री सूचना करून मार्गास लावून लोप करून सेवा घ्यावी हेच विहित. वडिलांनी एकनिष्ठपणे चाकरी केली आणि पूर्वीपासून लोप संपादन केला, त्याप्रमाणे आम्हीही चाकरीची उमेद धरून आहोत. तेव्हा स्वामींच्याही मनात ईश्वर प्रेरणा करून लोभच करतील. म्हणजे यशवंतराव अजूनही आपल्या न्याय मागण्या पेशवे मान्य करतील, आपल्याला सन्मानानं मराठा राजसंघात घेतील ह्याच आशेवर होते. आपल्या भावाची अत्यंत क्रौर्यानं अमानुष केलेली हत्याही ते विसरायला तयार होते, कारण ते दूरदृष्टीचे होते. पण दुर्दैवानं होळकरांचा हा समजूतदारपणा, चांगुलपणा म्हणजे त्यांचा डरपोकपणाच आहे हे मानण्याची चूक पेशवा बाजीराव दुसरा आणि दौलतराव शिंदे यांनी केली. मग मात्र न्यायासाठी लढण्याऐवजी यशवंतरावांकडे दुसरा पर्यायच उरलेला नव्हता. त्यांच्या न्याय मागण्यांपैकी एकही मागणी शिंदेंनी किंवा पेशवे दुसरे बाजीराव यांनी मान्य केली नव्हती. कुठलाही सकारात्मक संदेश पेशव्यांकडून किंवा शिंदेंकडून येत नव्हता. एका सीतेसाठी रामायण घडलं, एका द्रौपदीसाठी महाभारत घडलं. इथं मात्र होळकरांच्या घरातल्या 5 स्त्रिया आणि 2 मुलं ही शिंदे पेशव्यांच्या ताब्यात कैदेत होती. आणि आता हा होळकरांच्या स्वाभिमानाचा सुद्धा प्रश्न होता. मग शेवटी मे 1802 मध्ये उत्तरेच्या आपल्या सगळ्या मुलखाची उत्तम प्रशासन व्यवस्था लावून एक मोठी फौज जमवून यशवंतराव होळकरांनी पुण्याकडे कूच केलं. यावेळी यशवंतरावांकडे नेमकी किती फौज होती याबद्दल विविध इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. हा आकडा 25,000पासून 1,25,000पर्यंत सांगितला जातो. पण 40 ते 50 हजारांची फौज होळकरांकडे यावेळी निश्चित असावी असं दिसून येतं. यशवंतराव होळकरांनी यावेळी आपल्या फौजेच्या मुख्यतः 3 तुकड्या केल्या होत्या. शहामत खान आणि फत्तेसिंग माने यांच्या नेतृत्वाखाली इतर 2 तुकड्या होत्या. शिवाय स्वतः सोबत समांतर अशी सुमारे 10,000 पिंडाऱ्यांची फौज नवाब आमिर खानच्या नेतृत्वाखाली यशवंतरावांसोबत चालत होती. यशवंतरावांची फौज एखाद्या घोंघावणाऱ्या वादळासारखी दक्षिणेकडे म्हणजे पुण्याकडे निघाली. सेंधवा, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, पारोळा, नेर, अहमदनगर, राहुरी, नाशिक, सिन्नर, जामगाव, पंढरपूर, कुरकुम, नारायणगाव, बारामती, पुरंदर, सासवड, थाळनेर, जेजुरी अशी अनेक ठाणी धडाधड यशवंतरावांच्या फौजेनं काबीज केली. आमिर खान पिंढारीनं विंचुरकर सरदारांचा पराभव करून विंचूर शहरावर ताबा मिळवला. शहामत खानानं संगमनेर आणि सिन्नर शहर ताब्यात घेतलं. पण नारायणगाव इथं शिंदेंच्या तोफखान्यासोबत शहामत खान आणि यशवंतरावांच्या फौजेचा सामना झाला. इथं मात्र मुत्सद्दीपणानं यशवंतरावांनी शिंदेंच्या तोफखान्याचा अंदाज घेऊन अभ्यास करून माघार घेतली. खुद्द यशवंतरावांचा एक घोडा ह्यावेळी गोळी लागून ठार झाला होता, तर खुद्द शहामत खान ह्या युद्धात जायबंदी झाला होता. सरदार फत्तेसिंग मानेंच्या तुकडीनं राहुरी शहर आणि अहमदनगरवर कब्जा केला. अहमदनगरचा भुईकोट किल्ला तिथल्या पठाणांच्या ताब्यातून घेऊन सर्व किल्ल्यांची सुटका त्यांनी करून टाकली. त्यामध्ये नाना फडणवीसांचे चुलत बंधू मोरोबा फडणवीस सुद्धा कैद होते, त्यांची सुटका करण्यात आली. आबाजी माने या सरदारानं तर शिंदेंच्या मूळ गावावर जामगावावर जोरदार हल्ला चढवला आणि तिथला शिंदेंचा वाडा पार खंती लावून जमीनदोस्त करून टाकला. नंतर फत्तेसिंग माने पंढरपूरकडे वळले. तिकडचा सगळा भाग काबीज करून मग ते बारामती जवळ आले. फत्तेसिंग मानेंना रोखण्याकरता पेशव्यांनी बारामतीला पांडोजी कुंजीर, गणपतराव पानसे तोफखान्यासह मालोजी घोरपडे आणि नाना उर्फ त्र्यंबक महिपंत पुरंदरे यांची संयुक्त फौज पाठवली. पण फत्तेसिंग मानेंनी मात्र सर्वांचा दणदणीत पराभव केला. यावेळी फत्तेसिंग मानेंच्या ताब्यात जरीपटका लागला होता. त्या जरीपटक्याचा योग्य तो सन्मान करून त्याला व्यवस्थित गुंडाळून त्यांनी पुरंदरला पुरंदरेकडे पाठवलं. ह्याच युद्धात सरदार मालोजी घोरपडे जखमी अवस्थेत
फत्तेसिंग मानेंच्या तावडीत जिवंत सापडले होते, पण मानेंनी त्यांना मोठ्या सन्मानाची वागणूक दिली आणि पालखीत घालून परत पाठवलं. असा सर्वत्र धुमाकूळ उडवून होळकरांचे सगळे गट ऑक्टोबर 1802 पर्यंत जेजुरीजवळ एकत्र आले होते. जेजुरीजवळ होळकरांच्या सैन्याचा संयुक्त तळ पडलेला होता. अजूनही यशवंतराव होळकर पेशव्यांना विनवणी करून तहासाठी तुमचे प्रथम दर्जाचे वकील आपल्याकडे पाठवण्यास सांगत होते. पण दुसरा बाजीराव हा मात्र आपले प्रथम दर्जाचे कुठलेही वकील पाठवत नव्हता. उलट आपल्या प्रथम दर्जाचे वकील तो इंग्रजांकडे पाठवत होता आणि तिकडून इंग्रजांच्या मदतीची अपेक्षा करत होता. शिंदेची मुख्य फौज ही परत पुण्यात येण्याची वाट पाहत होता. पेशवा दुसरा बाजीराव निव्वळ चाल ढकल करत होता, वेळेचा अपव्यय करीत होता. यावेळी दौलतराव शिंदे मात्र स्वतः उत्तरेतच राहणार होते आणि ते आपली सगळी फौज मदतीला पाठवणार होते. 1802च्या ऑक्टोबर महिन्यात शिंदेशाही सुसज्ज फौज सदाशिवराव बक्षी या कसलेल्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली वानवडीला आपल्या मुख्य तळावर येऊन पोहोचली. ही फौज येताच दुसऱ्या बाजीरावानं चक्क यशवंतरावांकडे दुर्लक्षच केलं. बाळाजी कुंजीर ह्या त्यांच्या सल्लागाराचा आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा शिंदेशाही फौजेवर फार भरवसा होता. दुसरा बाजीराव आणि बाळाजी कुंजीर अशा मोठ्या मोठ्या बाता मारत होते, वल्गना करत होते की आता आम्ही होळकरांचा पराभव करून आम्ही यशवंतरावांना विठोजी होळकरांपेक्षाही जास्त भयंकर, जास्त यातनादायक मृत्यू शनिवार वाड्याच्या समोरच देणार आहोत आणि यशवंतराव होळकरांना यमसदनी पाठवण्यासाठी आम्ही आपला दुसरा एक हत्ती सजवून तयारही ठेवला आहे. पण तरीही आपल्या परीनं हे युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न यशवंतरावांनी शेवटपर्यंत केला होता. त्यांचे वृद्ध आणि अनुभवी वकील पाराजी पंत यांनीही खूप प्रयत्न केले, पण लबाड आणि विश्वासघातकी असणाऱ्या दुसऱ्या बाजीरावानं यशवंतराव होळकरांच्या वकिलाला म्हणजे पाराजी पंतांना नुसतंच झुलवत ठेवलं, खोटी खोटी आश्वासनं देऊन फसवलं. दुसऱ्या बाजीरावानं आपल्याला फसवलं हे दुःख सहन न होऊन पाराजी पंतांनी चक्क हिरकणी खाऊन आत्महत्या केली होती. शिंदेशाही फौजेनं होळकरांना हडपसर जवळच गाठायचं ठरवलं होतं. ऐन दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशीच युद्धाला तोंड फुटण्याचा कयास होता आणि 25 ऑक्टोबर 1802चा तो नरक चतुर्दशीचा दिवस उजाडला. हडपसरच्या तळावर होळकरांनी भक्कम मोर्चेबंदी केली होती, तर वानवडीपासून शिंदेच्या फौजेनं व्यूहरचना केली होती. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख गणपतराव पानसे आपल्या तोफांसहित सज्ज होते. ह्या युद्धाचं नेतृत्व शिंदेच्या वतीनं सदाशिवराव बक्षी करत होते. संपूर्ण सेनेचे ते सेनापतीही होते. शिंदे पेशव्यांची एकूण संयुक्त फौज ही 50-60 हजार ते 1 लाखांपर्यंत होती असं सांगण्यात येतं. सरदार पुरंदरेंचं वेगवान घोडदळ तसंच सरदार विंचुरकरांचं घोडदळही पेशव्यांनी यावेळी पुरवलेलं होतं आणि सर्व युद्धाचं नेतृत्व सदाशिवराव बक्षी हे एका हत्तीवर बसून करत होते. स्वराज्याचं प्रतीक भगव्या जरी पटक्याच्या निशाण्याच्या हत्तीजवळच त्यांचा हत्ती होता. शिंदेशाही आणि पानसेंच्या नेतृत्वाखालच्या तोफखान्याचं नेतृत्वही आता सदाशिवराव बक्षींकडेच देण्यात आलेलं होतं. यशवंतराव होळकरांच्या बाजूनं फत्तेसिंग माने, नागो पंडित, हरनाथ होळकर, भवानी शंकर खत्री, नवाब आमिर खान हे वेगवेगळ्या तुकड्यांचं नेतृत्व करत होते. यावेळी सैन्यबळ आणि तोफखान्याच्या बाबतीत निश्चितच शिंदेची बाजू वरचढ होती, पण यशवंतराव होळकरांना लष्करी नेतृत्वाची जणू जन्मजात देणगीच मिळालेली होती. यावेळी यशवंतराव होळकरांचं वय जेमतेम 25 वर्षांचंच होतं. गनिमी काव्याचा यशवंतराव होळकरांचा बारकाईचा अभ्यास होता. शिंदेच्या विशाल फौजेच्या कमजोरीच्या जागा नेमक्या हेरून यशवंतरावांनी आपली रणनीती अगोदरच ठरवून टाकलेली होती. शिंदे आणि होळकर ह्या दोन्ही बाजूंनी अनेक विलायती पलटणी तसेच अनेक गोरे अधिकारी ह्या युद्धात सहभागी झालेले होते. दोघांनीही आपल्या पदरी विलायती फौज ठेवलेली होती, पण तरीही यशवंतराव होळकरांना अजूनही तहाची आणि शांततेची अपेक्षा होती. मराठेशाहीचा मान सन्मान असणारा जरी पटका झेंडा धारण करणाऱ्या पेशवे शिंदेच्या फौजेवर चालून जाण्याची इच्छा यशवंतराव होळकरांना अजिबात नव्हती. यशवंतरावांनी यावेळी फौजेला सक्त आदेश दिले होते की स्वतः युद्ध सुरू करायचं नाही. पेशवे शिंदेकडून पहिले 25 तोफगोळे डागल्याशिवाय आपण लढाईला सुरुवात करायची नाही.
आपल्यापैकी कुणीही जरी पटक्यावर तोप गोळा किंवा बंदूक डागायची नाही, जरी पटक्याच्या हत्तीवर चाल करून जायचं नाही, जरी पटक्याचा योग्य तो मान सन्मान करायचा, त्याला खाली पडू द्यायचं नाही. 25 ऑक्टोबर 1802 रोजी नरक चतुर्दशीच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी सकाळीच हडपसर वानवडी परिसरात होळकरांची आणि त्यांच्या समोरची पेशवे शिंदेंच्या फौजांनी एकमेकांसमोर मोर्चे लावलेले होते. पण सकाळी 9:30 वाजेपर्यंत कुठल्याही बाजूनं कुठलीही हालचाल झालेली नव्हती. होळकरांची फौज जागीच थांबली आहे, ती पुढं चाल करून येत नाही, हे पाहिल्यावर सेनापती सदाशिवराव बक्षी यांना चेव चढला आणि मग त्यांनी होळकरांवर तोफखान्याला तोफा डागण्याचा आदेश दिला. आता शिंदे पेशव्यांची फौज तोफा डागणार आहे असं कळताच हरनाथ होळकरांनी सर्व फौजेला मागं हटण्याचा इशारा केला. होळकरांची घोडदळी फौज तोप गोळ्यांच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी मागं हटू लागली. पण सदाशिवराव बक्षी आणि शिंदेशाही फौजेचा असा गैरसमज झाला की आपल्या शक्तिशाली तोफखान्याला होळकरी फौज घाबरली आहे आणि मग सेनापती सदाशिवराव बक्षी आपला हत्ती घेऊन तोफखान्याच्या मागे जाऊन उभा राहिला आणि स्वतःच तोफा डागण्याचे आदेश दिले. एका पाठोपाठ एक शक्तिशाली गोळे होळकरांवर डागले जाऊ लागले. यशवंतराव त्या तोप गोळ्यांचे आकडे मोजत होते. तसे होळकर सावध होते, पण तरीही ते तोफांचे भयंकर गोळे होळकरांवर पडून त्यांच्या फौजेचं थोड्या प्रमाणात का होईना नुकसान जरूर होत होतं. पण कुठलाही प्रतिकार न करता शांतपणे तोप गोळ्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी होळकरांची फौज इकडं तिकडं पळत होती. हे दृश्य पाहून सेनापती सदाशिवराव बक्षी आणि त्यांची शिंदेशाही पेशवाई फौज फार खुश होत होती. हडपसर वानवडीच्या युद्ध तळावरून अतिशय वेगवान घोडेस्वार शनिवार वाड्यापर्यंत एक एक घटकेची बातमी वेगानं पोहोचवत होते. शनिवार वाड्यात हा दुसरा बाजीराव पेशवा या बातम्या ऐकून जाम खुश होत होता. सकाळचं दिवाळ सणाचं पुरणपोळीचं सुग्रास भोजन खाऊन पालखीत बसून विडा चगळीत मोठ्या मजेनं तो लवकरच युद्धभूमीवर सुद्धा जाणार होता. आपलं जेवण होईपर्यंत होळकरांच्या फौजेचा पूर्ण पराभव झालेला असेल आणि स्वतःला महाराजा म्हणवणारा यशवंतराव होळकर एकतर मृत्युमुखी पडलेला असेल किंवा जखमी होऊन साखळदंडात कैद अवस्थेत आपल्या समोर स्वतःच्या प्राणांची भीक मागत असेल, अशीच दुसऱ्या बाजीरावाची खात्री होती. पण यशवंतराव होळकरांनी स्वतः गनिमी काव्याचं एक अनोखं तंत्र आत्मसात केलेलं होतं, विकसित केलेलं होतं. ते तंत्र असं होतं की प्रशिक्षित आणि अतिवेगवान घोडदळाच्या मदतीनं सरळ शत्रूच्या तोफखान्यावर बगलेनं हल्ला चढवून तोफचिन्ना उडून तोफखाना निकामी करून टाकायचा. एकदा का शत्रूचा तोफखाना ताब्यात घेतला की शत्रू निम्मा तिथंच गारद होतो आणि मग नंतर हातघाईच्या लढाईत शत्रूला कापून धांदली उडवली की युद्धाचं पारडं लगेच फिरतं. कधीकधी यशवंतराव शत्रूच्याच तोफांचा वापर करून शत्रूलाच गारद करायचे. होळकरी फौजेवर डागले जाणारे तोफगोळे यशवंतराव शांतपणे मोजत होते. जेव्हा पेशवे शिंदेच्या संयुक्त फौजेकडून होळकरांवर 25वा शक्तिशाली तोफगोळा डागला गेला, तेव्हा यशवंतरावांनी इशारा केला आणि त्यांच्या अगोदरपासूनच ठासलेल्या सुसज्ज तोफा धडाधड पुढे येऊन बरसू लागल्या. ह्या वेळेपर्यंत शिंदेशाही फौज होळकरांना कमजोर समजून बरीच पुढे आलेली होती आणि ह्या पुढे आलेल्या त्यांच्या आघाडींच्या तुकड्यांवरच होळकरांच्या तोफांचे तोफगोळे पावसासारखे पडू लागल्यावर त्यांच्यात मोठा गोंधळ उडाला आणि बिनीच्या फौजेचं फार मोठं नुकसान होऊन ती फौज मागं पळू लागली. तेवढ्यात विजेच्या वेगानं जय मल्हार, हर हर महादेव, सदानंदाचा येळकोट अशा घोषणा करीत होळकरी फौजेची एक तुकडी स्वतः यशवंतराव होळकरांच्याच नेतृत्वाखाली शिंदेशाही तोफखान्यावर तुटून पडली. बगलेनं मारा करत तिथले तोफची कापून काढून सर्व तोफा बंद पाडल्या आणि लगेचच तिथं जवळच युद्धाचे सेनापती असणाऱ्या सदाशिवराव बक्षी यांच्या हत्तीला यशवंतराव होळकरांच्या फौजेनं गराडा घातला. सेनापती भोवतीचं संरक्षण सैनिकांचं कड चराचरा कापून काढण्यात आलं आणि सेनापती सदाशिवराव बक्षींचा हत्ती हा होळकरांच्या सैनिकांसमोर उघडा झाला. सेनापती सदाशिवराव बक्षींच्या हत्तीला होळकरी फौजेनं घेरलं आणि वेगवान घोडेस्वारांनी आपल्या भाल्यांनी त्या हत्तीला जखमी करायला सुरुवात केली.
हत्ती जखमी झाल्यामुळं त्याच्यावरची अंबारी भेलकांडू लागली आणि हत्ती खाली बसून अंबारी कोसळते की काय अशी भीती सदाशिवराव बक्षीला वाटू लागली. सदाशिवराव बक्षी फार लढवय्ये होते. ते हत्तीवरून पाय उतार झाले. हातात दांडपट्टे घेऊन ते शर्थीनं लढू लागले. कुल्ब अली ह्या शिंदेशाही सरदाराचं घोडदळ हे सेनापतीच्या मदतीला धावून आलं. पण त्यावेळी यशवंतरावांच्या घोडदळाचा जोर जबरदस्त होता. त्या घोडदळानं कुल्ब अलीला रोखून धरलं. तिथं तुंबळ हातघाईची लढाई सुरू झाली. या वेळेपर्यंत पेशवा दुसरा बाजीराव आपलं सुग्रास पुरणपोळीचं जेवण आटोपून भरलेल्या पोटावर निवांतपणे हात फिरवीत पानाचा विडा चगळीत पालखीत बसून शनिवार वाड्यातून भवानी पेठेपर्यंत सुद्धा आला होता. पण जेव्हा त्याला खबऱ्यांकडून हे कळालं की युद्ध वाटलं होतं तितकं एकतर्फी होणार नाही, युद्धात कुणाचा विजय होईल हे काही सांगता येत नाही, तेव्हा तो घाबरला आणि सरळ पर्वतीच्या दिशेने पळाला. पर्वतीच्या टेकडावर जाऊन तिथून युद्धाची खबरबात मिळवू लागला. पेशवे शिंदेचे सेनापती सदाशिवराव बक्षी मोठ्या शर्थीनं लढले. पण शेवटी मानेवर एक घाव बसून ते ठार झाले. सेनापती पडल्याचं कळताच जरी पटक्याचा हत्ती माघारी फिरला आणि शिंदेशाही फौज हत्यार फेकून माघारी पळू लागली. खचलेल्या पळणाऱ्या शिंदेशाही फौजेची वारेमाप कत्तल होळकरांनी सुरू केली. ह्या युद्धात जवळपास 5000 शिंदेचे सैनिक पडले होते असा एक अंदाज आहे. आपल्या सैन्यापैकी कुणीही पुण्यात घुसून जनतेला त्रास देऊ नये, सरसकट लुटालूट करू नये असे सक्त आदेश यशवंतरावांनी दिले होते. त्यामुळं वानवडीच्या पुढे शिंदेच्या सैनिकांचा पाठलाग केला गेला नव्हता. आपली हार झाली हे कळताच भेदरलेला पळपुटा दुसरा बाजीराव काही स्वारांसकट पर्वतीवरून पळाला आणि तिकडून वडगावच्या दिशेनं गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तो डोंजाला आणि नंतर सरळ सिंहगडावर आश्रयाला गेला. यशवंतराव होळकरांचा दुसऱ्या बाजीरावाचा पाठलाग करण्याचा किंवा त्याला संपवण्याचा कुठलाच इरादा नव्हता. यशवंतरावांनी दुसऱ्या बाजीरावांपर्यंत निरोप पोहोचवला की तुम्ही पुण्यात या, आम्ही तुम्हाला सन्मानानं वागू, तुम्हाला कुठलाही अपाय करणार नाही. पण डरपोक भेदरलेला बाजीराव काही पुन्हा परत आलाच नाही. दुसऱ्या बाजीरावाची आणि त्याच्या सोबतच्या स्वारांची उपासमार होऊ नये म्हणून यशवंतरावांनी गाड्या भरभरून खाण्यापिण्याचं सामान, कपडे लत्ते सिंहगडावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रवाना केले होते. मग त्यानंतर यशवंतरावांनी पुणे शहरात प्रवेश केला. सगळ्या प्रशासनाचा ताबा घेतला. यावेळेपर्यंत दिवंगत मल्हाररावांची पत्नी जिजाबाई आणि त्यांचे पुत्र खंडेराव यांना शिंदेंनी दुसरीकडे कुठेतरी अज्ञातस्थळी हलवलं होतं. पण बाकीचे यशवंतरावांचे कुटुंबीय, त्यांची आई यमुनाबाई, पत्नी लाडाबाई, मुलगी भीमबाई, विठोजींची पत्नी, विठोजींचा मुलगा हरिराव यांची सुटका मात्र त्यांनी केली. यशवंतरावांनी दुसऱ्या बाजीरावाला पुण्यात येण्यासाठी फार निरोप धाडले, विनवण्या केल्या. पण पळपुटा भेदरलेला बाजीराव सिंहगडावरून कोकणात उतरला, रायगडला गेला, तिथून सुवर्णदुर्गला गेला आणि शेवटी होडीत बसून वसईला जाऊन इंग्रजांच्या मांडीवर जाऊन बसला. नंतर डिसेंबर महिन्यात तर त्यानं चक्क इंग्रजांसोबत वसईचा तह करून सगळी मराठेशाही इंग्रजांच्या घशात घालण्याचं लिहून दिलं. पळपुटा बाजीराव काही पुण्यात येतच नाही हे ओळखून नोव्हेंबर महिन्यात यशवंतरावांनी अमृतराव या राघोबा दादांच्या दत्तक पुत्राला जुन्नरवरून पुण्यात आणलं. सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे फत्तेसिंग माने ह्या सरदारांना पाठवून त्यांनी अमृतरावासाठी आणली. 12 नोव्हेंबर 1802 अमृतरावांच्या हाती त्यांनी पुण्याचा राज्यकारभार सोपवला. अमृतराव पेशवेंनी यशवंतरावांना मान्यता देऊन त्यांच्या युद्धाच्या खर्चापोटी 1 कोटी रुपये देण्याचं कबूल केलं. पण मित्रांनो, तेवढे पैसे सरकारी तिजोरीत नव्हते आणि पैशांचं सोंग काही आणता येत नाही. पूर्वी शिंदेंनी आपल्याला पेशवाईच्या गादीवर बसवावं म्हणून दुसऱ्या बाजीरावानं त्यांना 1.5 कोटी रुपये रक्कम देण्याचं कबूल केलं होतं. ते पैसेही त्यावेळी बाजीरावाकडे नव्हते, खजिन्यात नव्हते. म्हणून बाजीरावानं शिंदेंना पुणे शहरातले व्यापारी, पेशवाईतले श्रीमंत लोक आणि नाना फडणवीसांचे सहकारी सरदार लुटण्याची पूर्ण परवानगी दिली. अर्थात ह्या लुटीत बाजीरावाचाही स्वतःचा हिस्सा होताच. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असा प्रकार दुसऱ्या बाजीरावानं केला होता. मग अमृतरावानंही हेच केलं. स्वतःच्या हरिभावे या सरदाराला त्यानं ही खास कामगिरी सोपवली. यशवंतरावांचे काही लोक मदतीला घेऊन
मग पुण्यातल्या श्रीमंतांची व्यापाऱ्यांची लूट चांगली सुरू झाली. पुण्यावर युद्धखंड म्हणून 25 लाख इतकी रक्कम गोळा करण्याची जबाबदारी हरिभावेवर होती. अर्थात ह्या लुटीत अमृतरावाचाही हिस्सा वेगळा होताच, तसंच हरिभावेचाही हिस्सा होता. मग पुढचे चांगले 3-4 महिने पुणे शहरातले मोठमोठे व्यापारी, सरदार, सावकार चांगलेच लुटले गेले, चांगलेच नागवले गेले. मार्च महिन्यात पुणे अमृतरावांच्या हवाली करून यशवंतराव इंदोरकडे निघून गेले. त्यानंतरही पुढे 1 महिनाभर अमृतराव पेशवे हे पुण्यातच होते आणि अमृतराव पेशव्यांचं पुण्यातल्या श्रीमंतांना, सावकारांना आणि व्यापाऱ्यांना लुटायचं काम चालूच होतं. त्यावेळी दौलतराव शिंदे आपली उत्तरेतली फौज घेऊन पुण्यात येणार आहे अशी खबर अमृतरावांना लागली. तसंच दुसरी एक खबर त्यांना लागली, आता इंग्रजांशी हातमिळवणी केलेला दुसरा बाजीराव परत पुण्यात येणार आहे. हा अमृतरावही मोठा भेकड आणि डरपोक स्वभावाचा होता. आपण लुटलेली सगळी संपत्ती सोबत घेऊन अमृतराव पुण्याला तसंच उघड्यावर टाकून पसार झाला. तो उत्तरेकडे निघाला. पण जाताना अमृतराव सरळ साधा गेला नाही. वाटेत येणारं चाकण, राहुरी, नाशिक, पंचवटी असं जे मिळेल ते ठिकाण आणि जे मिळेल ते शहर तो लुटीत गेला, संपत्ती सोबत गोळा करीत गेला. आणि नंतर ऑगस्ट 1803 मध्ये स्वतः अमृतरावानंच इंग्रजांशी करार करून घेतला. उत्तर प्रदेशातल्या बांदा इथं 7 लाखांच्या जहागिरीचा तो इंग्रजी पेन्शनर बनला. आणि मग मे 1803च्या महिन्यात इंग्रजांनी पुन्हा दुसऱ्या बाजीरावाला पुण्याच्या पेशवे पदावर बसवलं. इंग्रजांशी दुसऱ्या बाजीरावानं केलेला करार हा इतर मराठी सरदारांना, रघुजी भोसले, दौलतराव शिंदे इत्यादींना विश्वासात न घेता केला होता. आणि पेशवे हे मराठे शाहीचे प्रतिनिधी होते, छत्रपतींचे अधिकृत प्रतिनिधी होते. म्हणजे एका अर्थी दुसऱ्या बाजीरावानं स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थापोटी संपूर्ण मराठे शाहीलाच इंग्रजांच्या घशात घालण्याचं पाप केलं होतं. दुसऱ्या बाजीरावाच्या ह्या कृत्यामुळं दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांचे डोळे साफ उघडले आणि त्यांनी हा करार मानायला साफ नकार दिला. आणि ह्या घटनेमुळं मराठे शाहीचा आजवर एकसंघ राहिलेला राज्यसंघ पार लयाला गेला. जर मित्रांनो दौलतराव शिंदे, सर्जेराव घाटगे आणि दुसरा बाजीराव यांनी थोडीशी दूरदृष्टी दाखवली असती, थोडासा समंजसपणा दाखवला असता आणि यशवंतराव होळकरांच्या न्याय्य आणि रास्त मागण्या मान्य केल्या असत्या, तर मराठे शाहीची अशी दुर्दशा झालीच नसती आणि इंग्रजांचा भारतातून पाया कधीच उखडला गेला असता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.